अमित ठाकरे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे ओळखले जातात। नवीन पिढीच्या नवीन विचारांसह आता ते पुढची ठाकरे पिढी म्हणून ओळखली जातात। तर आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव आपल्या सोबत पुन्हा एकदा आहेत। साक्षी, आता आपण केकची दृश्य पाहिली, केकवर काही नवीन विचार मांडताना आपल्याला पाहायला मिळालाय। नीट हटवा असं त्यावर लिहिलेलं होतं। नीट हटवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवी मुंबई, नीट हटवा देश वाचवा असं त्यांच्या केकवर लिहिण्यात आलंय। एकंदरीत पाहायला संदेश किती देण्यात आला आहे। दोघंही युवा एकत्र आले आहे, युवा पिढी आहे आणि समाजामध्ये जागरूकता पसरवण्यासाठी ते एकत्र आले हरकत नाही, कारण जो संदेश त्यांनी दिलेला आहे, कारण जे आता महाराष्ट्रामध्ये घडतंय मूलबाबत त्याबाबत एक संदेश दिलेला म्हणता येईल। वाचवा असा संदेश केकच्या माध्यमातून एकत्र आले आहेत। खरं तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघं आले आहेत आणि त्यामुळे हा संदेश देण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आता थोड्याच वेळात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आणि अमित ठाकरे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। वैदेही, आता आज अमित ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानंच आदित्य ठाकरे ही शिवतीर्थवर दाखल झालेत। नक्कीच आपण बघतोय की अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे देखील आता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळत आहे। खरं पाहता गेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरेंमध्ये नेमकं चाललंय काय किंवा भेटीगाठी ज्या आहेत त्या कमी होत असल्याच्या चर्चा एकीकडे रंगत असताना आता अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थ येथे दाखल झालेले बघायला मिळत आहेत। त्याच्यामुळे निश्चितच दोन्ही ठाकरे आणि ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना हे एक उत्तर जे आहे ते या निमित्तानं दिलं असल्याचं देखील सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे आता ज्या पद्धतीनं शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यामुळे निमित्तानं पुन्हा एकदा हे दोन्ही ज्युनियर ठाकरे जे आहेत ते एकत्र या निमित्तानं दिसून येतील आणि पुन्हा राजकीय चर्चाच्या उत्तरांना बघायला मिळत आहेत। त्याला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न देखील या निमित्तानं होत असल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच वैदेही, आपण पाहतोय की आता कौटुंबिक सोहळा यांचा होतोय, मात्र राजकीय ही बाजू यांची एकत्रच असण्याची शक्यता यातनं दिसून येते का? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं ठाकरे ब्रँडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं किंवा महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसून येतील का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात आला होता किंवा दोन्ही ठाकरेंचं एकमेकांच्या घरी येणं जाणं काही निमित्तानं कमी झालेलं बघायला मिळालं होतं। मात्र अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे हे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। त्यांचं सेलिब्रेशन चालू आहे, आपण ते पाहूयात। वैदेही अशाच जोडलेला आपल्या सोबत। अमित ठाकरेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे झालेलं आहे। सर्व ठाकरे कुटुंब आता एकत्र आपल्याला दिसतंय। ठाकरेंची नवीन पिढी आता एकत्र दिसतेय। पालिका निवडणुकीनंतर ही पहिलीच भेट त्यांची मानली जाते। एकमेकांना केकचा घास भरवून इथे त्यांनी सेलिब्रेशन पार पाडलेलं आहे। अमित ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानंच आदित्य ठाकरे हे त्यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे दाखल झालेत। नुकतंच सेलिब्रेशन पार पडलंय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, तसंच कुटुंबाच्या उपस्थितीत आता हे सेलिब्रेशन पार पडलंय। त्याच्यावर नीट हटवा असा संदेश देण्याचाही प्रयत्न त्यांच्या केकमधून आपल्याला दिसलाय।